ऐकतच नाही पप्पा. अरे काय? कोण? आलिया भट. थांब, लक्ष्मी कुंकू लावते, हिरवा तुडा. अरे जबरदस्त काम. हा पप्पा तुम्ही आलिया भट म्हणालात, आलिया भट नाही, इला भाटे नाव आहे त्यांचं. लक्षात ठेवा. हे बघ, स्पेलिंग असेल ना तुला फरक. काना मात्र तर सेम आहे ना. पप्पा सत्यम शिवम सुंदरम. कोण? अरे किती पण घातलं तरी ओळखणारच आहे मी. अरे तुला सांगतो, 1000 आठवडे चित्रपट चालला यांचा. जबरदस्त काम केलंय तुम्ही. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये. ओहो. राज कहाँ थे तुम? अरे इतने साल तो मिले ही नहीं मेरे जानू. जानू. चलो ना एक हाथ दे दो. ए पप्पा, चलो ना. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे त्या तुम्हाला राज म्हणाला, म्हणजे कोण? काजोल? नाही नाही, फरीदा जलाल. आता या, आता या. राज. अरे भाई किधर गया? हे बघ, पोपटराव. सुनील शेट्टी. काय कळतच नाही काय, म्हणजे आवाजाचा प्रॉब्लेम आहे म्हणून का तुमचं डायलॉग तुम्हाला आवडलं म्हणून. पप्पा पप्पा ना ऐकतच नाहीत माझं कधी. अरे काय मोठी स्वतःचं मोठी पाठ मला केलं. हैराण केलंस तू. हा आई अया. अरे काय, यांचं गाणं फेमस आहे. कुठलं? हप्तो आजा आजा, हप्तो आजा. कोण? हेलन. मग काय दम लागतो तर कशाला नाचता मग. अरे हेलनजी नाही आहेत त्या मधुरा वेलणकर आहेत. अरे ते हिंदीत हेलन वापरतात, मराठीत वेलन असतं. तुला काय माहिती? ऐक, मी नाही बघत त्यांच्याकडे. का मला भीती वाटते, माझी अख्खी फॅमिली घाबरती यांना. का? कोण आहेत? गुलशन ग्रोवर. बाबा, जी मराठीतल्या कार्यक्रमात हाच एक हिंदी कलाकार काम करून गेला. त्यांची सिरियल पाहिली मी. कुठली? तू तिथं मी. तू तिथं मी मध्ये गुलशन ग्रोवर होते. हा मग. हा मग काय? अरे हेच होते. केवढा तेवढं कॉन्फिडन्स. म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे. सर काय? हा ओळखतो मी यांना. कोण आहेत पप्पा? टडंग टडंग टिंग टडंग टडंग टिंग टडंग टडंग. कोण? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन. हो, यांचं गाणं किती फेमस आहे. कुठलं? टडंग टडंग टिंग टडंग टडंग टिंग टडंग टडंग टिंग टडंग. पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती. पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती. टडंग टडंग टंग टडंग टडंग टंग टडंग टडंग टंग. चला चला, येतो येतो बाळांनो, येतो 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 येतो. माझी विनंती आहे की जर तुमच्या नाटकातला एखादा प्रसंग आम्हाला छोटासा बघायला मिळाला तर खूप मजा येईल. मी सुरुवात करतो युटर्न पासून. अरे वा. मी थोडंसं या दृश्याबद्दल तुम्हाला सांगतो. हे दृश्य जे आहे, हा सीन जो आहे, हा नाटकाच्या दुसऱ्या अंकात घडतो. तेव्हा या मेजर आणि रमा गोखले या दोघांनी एकमेकांना कंपॅनियन म्हणून स्वीकारलेलं आहे. मेजर त्याच्या मुलीकडे गेला होता त्याच्या बाळणपणासाठी, तिच्या बाळणपणासाठी, पण ती घेऊन यायला तिला घेऊन यायला, पण ती तिच्या आईकडे निघून गेली. म्हणून मेजर भयंकर चिडलेला आहे, रागावलेला आहे. आतून त्याला सात्विक संताप झालेला आहे त्याचा. त्यात त्याच्या हाताला थोडंसं हेअरलाईन फ्रॅक्चर झालेलं आहे आणि म्हणून तो तिकडनं आला. आणि नंतर ह्याला त्या बाई सगळं भरवत आहेत, त्याचा त्याला त्रास होतोय वगैरे, अशा स्थितीत ते आहेत. हे काय म्हणजे नाश्ता आहे तुमचा आणि मी तो तुम्हाला आता भरवणार आहे. अजिबात भरवायचं नाही. मी डाव्या हाताने खाणार आहे. अजिबात नाही. काल डाव्या हातानं खाताना निम्म सांडून टाकलं होतं. ठीक आहे, मी उजव्या हाताने प्रयत्न करतो. मुळीच नाही. का? डॉक्टरांनी सांगितलंय या हाताची बिलकुल हालचाल करायची नाही म्हणून. ती काय हेअरलाईन काय ती क्रॅक आहे, मोठी झाली तर काय भरू त्याच्यात. हे भरा. काहीतरी विचारता उगाच, हे भरू का ते भरू का. आता तुम्ही तोंड उघडताय का नाकच दाबू तुमचं. अहो नका ना प्लीज, तुम्ही असं करू. मला खूप म्हणजे ऑकवर्ड होतं होते. हे असं किती दिवस भरवणार तुम्ही मला. हे तुमच्या हाताचं निघेपर्यंतच. आणि ऑकवर्ड व्हायला झालंय काय. घरात आपल्या दोघांशिवाय तिसरं कुणी आहे का. घाबरू नका. हे मी नलीला अजिबात सांगणार नाही. नलीला कशाला घाबरू मी. काहीतरी बोलता उगाच चिडवता मला. आकार
बरं काय हा? हो बरं झालं विषय निघाला त्या नलीचा. त्या नलीमध्ये आणि त्यांच्या मिस्टरांमध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम झालाय का? हे तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळणार? मी काल मॉर्निंग वॉकला गेलो होतो नाही का. मी आल्यानंतर बेल वाजवली, तुम्ही 10 मिनिटांनी दार उघडलं. मग आंघोळीला गेले होते ना मी, आणि मी सॉरी म्हटलं की नंतर. ते रोज म्हणता. मला तर सांगा, हे वय आहे का अशा विषयावर भांडत बसायचं? छे, 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 छे. माणसं कधी कधी उगीच टोकाला जातात नाही हो. नाही तर काय. आणि चारित्र्यावरचा संशय हे तर फार मोठं कारण झालं. हो. काही माणसं तर अगदी क्षुल्लक कारणावरून इगो प्रॉब्लेम वरनं पार अगदी घटस्फोटापर्यंत जातात. बापरे बापरे, एवढा मोठा ठसका, कुणीतरी जोरात आठवण काढली असणार. हे, माझा नाही विश्वास या गोष्टींवर. बर, श्वास नलिकेमध्ये छोटासा अन्नाचा कण आला की ठसका लागतो माणसाला. मेजर, हे सायन्स मला सुद्धा माहितीये. मग? त्याच्या पुढचं शास्त्र मी तुम्हाला सांगते. पुढचं काय? श्वासनलिकेत तो छोटासा अन्नाचा कण तेव्हाच जातो जेव्हा कुणीतरी तुमची आठवण काढतं. नाही बरोबर काय? आहे. सॉरी काय मी विसरलो होतो. काय तुम्ही BA ला सायन्स घेतलं होतं ना. मग थँक्यू. हा नो टेन्शन. हो, खायच्या आधी थोडी घ्यायची का? काय ते? ड्रिंक, दारू. दारू आता गाडीच्या डब्यात ह्या वेळेला कुठून? डिपार्टमेंटल स्टोर आहे, काय पाहिजे ते भेटायला मध्ये. दारू पण आहे. ओढका ओढका. अहो बाई, कमाल करता तुम्ही अशी. अहो नाही हो भाई. अहो दारू नको होता. अहो खूप घाणेरडी गोष्ट असते ती. ठिकठिकाणी लिहिलेलं असतं ना, संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू. आपल्याला कुठे संसार करायचा आहे? नाही पण तेवढंच नाही, आमचे गुरुजींना नेहमी अहो बाई जशी कधी कुंकवाला नाही म्हणत नाही ना, तसं बाप्यानी दारूला कधी नाही म्हणू नये. काय एक एक नियम असतात तो जगाचे. चला मग आता काय सांग भलं. कच्ची घेणार? हा? कच्ची घेणार का? मग कधी पिकेल? 18 वर्षांनी. अहो मग आत्ता काय कौतुक आहे. घ्या ओता. अच्छा मिश्रण करायचं हा. होय. बरोबर. बस हा ओता. बस हा ओता. बस. संपली. घ्या. अहो तुम्ही घ्या, तुम्ही आमचे पाहुणे. बाई, अहो दुसऱ्याची दारू त्याच्या आधी स्वतःच प्यायला सुरुवात करायला मी काय पुणेकर आहे? बारवाला आणि दारूचं दुकानवाला पहिले समोरच्याला पाचतो, मग घरी जाऊन तो पितो. हा युक्तिवाद बिनतोड आहे बाई तुमचा. आणि तुमच्यासारख्या बाई माणसाचं मन लईच मोडायचं. नाटक करता तुम्ही. घ्या ना. हो. सांग भलं. मोडला कायदा, मोडला हो, कायदा, नाही, मोडला नाही, कायदा, नाही, मोडला. नाही. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.